चला एका कथेबद्दल बोलूया. ही गोष्ट सुरू होते आपल्या रोजच्या कॉफीच्या कपापासून आणि संपते थेट आधुनिक भौतिकशास्त्राच्या अगदी टोकावर. या प्रवासात आपण आठवण आणि विसरणं याबद्दल काहीतरी खूप आश्चर्यकारक शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय का, आपण जेव्हा कॉफीमध्ये दूध ओततो तेव्हा ती सुंदर गोल गोल नक्षी तयार होते, पण काही क्षणातच ती गायब होते. असं का होतं? हा अगदी साधा प्रश्न आहे नाही का? पण या साध्या दिसणाऱ्या गोष्टीमध्ये विश्वाचं एक मोठं रहस्य दडलंय. होय ना, आपण सगळ्यांनीच हे पाहिलंय. कॉफीमध्ये दूध ओतलं की एक सुंदर नक्षी तयार होते, पण डोळ्यांची पापणी लवते न लवते ती नक्षी पूर्णपणे विरघळून जाते. आणि मग काय उरतो? फक्त तो एक समान हलका तपकिरी रंग. मग प्रश्न हा आहे की ती नक्षी, ती डिझाईन गेली तरी कुठे? अच्छा, तर याला भौतिकशास्त्राच्या भाषेत म्हणतात थर्मलायझेशन. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. याचा अर्थ की ती सिस्टीम म्हणजे आपला कॉफीचा कप आपल्या सगळ्यात स्थिर आणि सगळ्यात जास्त शक्य असलेल्या अवस्थेत पोहोचते. आणि हे करत असताना ती तिची सुरुवातीची आठवण म्हणजे त्या नक्षीची मेमरी पूर्णपणे पुसून टाकते, जणू काही ती नक्षी कधी होतीच नाही. ठीक आहे, तर मग या विसरण्यामागे नक्की काय विज्ञान आहे? चला जरा खोलात शिरून बघूया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन संकल्पना समजून घ्याव्या लागतील: मायक्रोस्टेट आणि मॅक्रोस्टेट. आता मायक्रोस्टेट म्हणजे काय? तर प्रत्येक कण म्हणजे कॉफीचा आणि दुधाचा प्रत्येक रेणू नक्की कुठे आहे आणि कोणत्या वेगाने फिरतोय, ही झाली त्याची मायक्रोस्टेट. आणि मॅक्रोस्टेट म्हणजे तर जे आपल्याला दिसतंय, कपाचा एकूण रंग किंवा त्याचं तापमान. अगदी सोपं आहे. मायक्रोस्टेट म्हणजे बारीकसारीक तपशील आणि मॅक्रोस्टेट म्हणजे वरून दिसणारं मोठं चित्र. आता विचार करा, दुधाची ती विशिष्ट नक्षी ती तयार होण्यासाठी किती मायक्रोस्टेट्स शक्य आहेत? खूप खूप कमी, म्हणजे अब्जावधी रेणूंना अगदी एका विशिष्ट रचनेतच यावं लागतं. हे म्हणजे लॉटरी जिंकण्यासारखं आहे, किंबहुना त्याहूनही जास्त अवघड. पण याउलट जेव्हा कॉफी पूर्णपणे मिसळून जाते तेव्हा काय होतं? तेव्हा अब्जावधी करोडो वेगवेगळ्या मायक्रोस्टेट्स असू शकतात. आणि तरीही कॉफी आपल्याला एकसारखीच दिसते. रेणू थोडे इकडे तिकडे असले तरी काही फरक पडत नाही. हे असं आहे जसं की एका मोठ्या स्टेडियममध्ये लोकांना कसंही बसायला सांगितलं. ते हजारो वेगवेगळ्या प्रकारे बसू शकतात, पण एका विशिष्ट पॅटर्नमध्ये बसायला सांगितलं तर ते खूप अवघड होईल, बरोबर? आणि याच गोष्टीला भौतिकशास्त्रज्ञ म्हणतात अर्गॉडिक गृहीतक. हे एक मूलभूत तत्व आहे. याचा सरळ अर्थ असा की कोणतीही सिस्टम वेळेनुसार तिच्या सर्वात जास्त शक्यता असलेल्या स्थितीत जाते. म्हणूनच कॉफी नेहमीच मिसळते, कारण मिसळलेली असण्याच्या अब्जावधी शक्यता आहेत, पण ती सुंदर नक्षी असण्याच्या शक्यता खूपच कमी आहेत. बरं, मग सगळं सोपं आहे असं वाटतंय ना? कॉफी मिसळते कारण ती तिची सर्वात संभाव्य अवस्था आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. इथे एक मोठा ट्विस्ट आहे. आणि तो ट्विस्ट येतो क्वांटम फिजिक्समधून. आपण पुन्हा एकदा आपल्या कॉफीच्या कपाकडे पाहूया. आपल्याला काय दिसतं? तेच की त्या नक्षीची आठवण, ती माहिती पूर्णपणे नष्ट झाली आहे. ती जणू काही हवेत विरून गेली आहे. पण इथेच तर खरा विरोधाभास आहे. भौतिकशास्त्राचे अगदी मूलभूत नियम आपल्याला सांगतात की माहिती कधीही नष्ट होत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. राहुल नंदकिशोर म्हणतात त्याप्रमाणे वेळेनुसार होणारे बदल सुरुवातीच्या स्थितीची आठवण कायम ठेवतात. मग जर माहिती नष्ट झाली नसेल तर त्या नक्षीची माहिती गेली कुठे? याचं उत्तर असं आहे की माहिती नष्ट होत नाही, ती फक्त लपते. आपल्या कॉफीच्या कपामध्ये काय होतं? ती माहिती अब्जावधी कणांमध्ये इतकी विखुरली जाते की तिला पुन्हा एकत्र आणणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. आणि क्वांटम जगात तर गोष्ट अजूनच वेगळी आहे. तिथे माहिती एन्टँगल होते, म्हणजे कणांच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकते आणि ती आपल्याला सहजपणे दिसत नाही. तर आत्तापर्यंत आपण अशा सिस्टमबद्दल बोललो जी विसरते. पण आता आपण कथेच्या सगळ्यात आश्चर्यकारक भागाकडे वळतोय, कारण क्वांटम जगात अशाही काही सिस्टम्स आहेत ज्या कधीच विसरत नाहीत. हो, त्या आपली आठवण कायम जपून ठेवतात. हे खरं आहे. काही क्वांटम सिस्टम्स अर्गोडिसिटीचा तो नियम ज्याबद्दल आपण बोललो तो सरळ मोडतात. म्हणजे त्या कधीच थर्मलाइज होत नाहीत. त्या त्यांच्या सर्वात संभाव्य अवस्थेत जातच नाहीत. उलट त्या जिथे होत्या तिथेच अडकून पडतात. जणू काही त्यांच्यासाठी वेळ थांबला आहे आणि त्या आपली सुरुवातीची आठवण कायम जपतात. या विचित्र घटनेला एक नाव आहे, मेनी बॉडी लोकलायझेशन. हे काय आहे याची कल्पना करण्यासाठी एखाद्या पिनबॉल मशीनचा विचार करा. सामान्यतः बॉल सगळीकडे उसळ्या मारत फिरतो, पण समजा त्या मशीनमध्ये काही खड्डे असतील आणि बॉल त्यात अडकून पडला तर तो हलूच शकणार नाही, बरोबर? या सिस्टीममध्ये कणांचं अगदी तसंच होतं. ते एका ऊर्जा लँडस्केपमध्ये अडकून पडतात आणि एकमेकांमध्ये मिसळूच शकत नाहीत.
तर मग आपल्यासमोर दोन पूर्णपणे वेगळी जग आहेत. एकीकडे आहे आपला कॉफीचा कप, अर्गोडिक जग, जिथे कण मोकळेपणाने फिरतात, सिस्टीम सतत बदलते आणि आपली आठवण विसरून जाते. आणि दुसरीकडे आहे क्वांटम ग्लासचं नॉन अर्गोडिक जग, जिथे कण अडकून पडले आहेत, सिस्टम एकाच अवस्थेत गोठलेली आहे आणि आपली सुरुवातीची आठवण ती कायम लक्षात ठेवते. ठीक आहे, तर अशा सिस्टम्स आहेत ज्या विसरत नाहीत. पण याचं महत्त्व काय? या शोधामुळे भौतिकशास्त्रात नेमकं काय बदलणार आहे? चला याच्या परिणामांवर एक नजर टाकूया, कारण हे खूप खूप मोठं आहे. राहुल नंदकिशोर यांचं हे वाक्य बघा. एकदा तुम्ही अर्गोडिक गृहीतक मोडले की तुम्ही सर्व पाठ्यपुस्तके फेकून देता. तुम्ही अज्ञात प्रदेशात असता. याचा अर्थ काय? याचा अर्थ की आपण भौतिकशास्त्राच्या एका अशा भागात प्रवेश करत आहोत जिथे जुने नियम लागू होत नाहीत. आपल्याला सगळी पुस्तकं बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. हे एका नव्या जगाचा शोध लावण्यासारखं आहे. आणि या नव्या अज्ञात प्रदेशात काय शक्य आहे? अशा गोष्टी ज्या आपल्या पाठ्यपुस्तकांनी चक्क अशक्य म्हणून लिहून ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ टाइम क्रिस्टल्स, पदार्थाची एक अशी अवस्था जी अवकाशात नाही तर वेळेत स्वतःची पुनरावृत्ती करते. ऐकायलाच किती सायफाय वाटतंय नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं काही फक्त कागदावरची थिअरी नाहीये. आज जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये शास्त्रज्ञ अशा सिस्टम्स प्रत्यक्षात तयार करत आहेत, त्यांचं निरीक्षण करत आहेत. म्हणजे भौतिकशास्त्राचं भविष्य आत्ता ह्याच क्षणी आपल्या डोळ्यासमोर घडत आहे. चला तर मग जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. जर आपण खरंच अशा सिस्टम्स बनवू शकलो ज्या कधीच काही विसरत नाहीत, तर आपण त्यांना कोणत्या आठवणी जपायला सांगणार? मानवतेचं सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान की आपल्या इतिहासातील चुका? या नव्या शक्तीसोबत कोणत्या जबाबदाऱ्या येतील यावर विचार नक्की करा.